नमस्कार. तुमची सगळ्यांची इच्छा होती की कावेरी कशी तयार होते हे बघायची. सो त्यामुळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कावेरी कशी रेडी होते. सो लेट्स गेट रेडी विथ मी. आणि त्याचबरोबर तुमचं स्वागत आहे माझ्या मेकअप रूममध्ये. सो हा आहे किरण, जो रोज माझा मेकअप करतो. तर आता शूट हेक्टिक असलं की अंडर आईज येतात, त्यामुळे तो कन्सील करतोय. मला मेकअप अजूनही तसा म्हणता येणार नाही की येतो व्यवस्थित. त्याच्यामुळे तो करण्याचा त्यामुळे कदाचित तो उत्साह फार नसेल. मला शिकायचं आहे, पण पहिला सीन मोस्टली असतो, मग पटापट रेडी व्हायचं असतं. त्यामुळे असं निवांत मेकअप करते शिकते असं होत नाही. तसा आवडतो मला, पण तेवढा जमत नसल्यामुळे कदाचित सध्या मी निवांत असते. आणि हे खूप पटपट पटपट रेडी करतात आणि आम्हा सगळ्या कलाकारांना सुंदर दाखवतात. आणि स्पीकर आहे, तर आता ह्यांना सगळ्यांना शांत वाटत असेल, कारण रोज आमच्याकडे गाणीच असतात. सकाळची सुरुवात ही अशी होते गाण्यांनी, आणि गाणी लावली नसतील तर मला सांगितलं जातं की अरे आज तुम्ही गाणी नाही लावली. तर अशी आमची म्युझिकल सुरुवात असते. आणि दिवसाच्या अनेमध्ये जेव्हा मी मेकअप रूममध्ये येते तेव्हा तेव्हा तो स्पीकर ऑन होतो आणि गाणी वाजतात. ही आमची अंशुताई, अश्विनीताई, जी माझे हेअर करते. हीच आहे ती जी गाणी बंद असतील तर सांगते मला की अरे गाणी नाही लावली तुम्ही. गाणी आता आज नाही लावता येणार. पण नाही, मजा येते जेव्हा हे मेकअप दादा, हेअर दीदी येतात. आणि मला वाटतं इथे आम्ही सगळेच 12-13 तास काम करतो, तर एक छान वातावरण असावं. प्रत्येकाची इच्छा व्हावी की नाही आपल्याला सेटवर जायचं, छान शूट करायचं, ही इच्छा व्हावी अशी माझी इच्छा असते. म्हणजे माझं म्हणणं असतं की असं नाही झालं पाहिजे, अरे यार काहीचं तोंड बघावं लागते सकाळ सकाळ, अशी इच्छा समोरच्या व्यक्तीची झाली नाही पाहिजे. म्हणून मी ती एक वाईब क्रिएट करते आणि ती ठेवण्याचा प्रयत्न करते. माझी स्वतःची तीच इच्छा असते. आम्ही खूप हेवी मेकअप नाही ठेवला आहे. म्हणजे जेव्हा कावेरी कोकणात होती, जेव्हा कोकणात राहत होती, तेव्हा मी जो एक सिम्पल बेसिक मेकअप ठेवला होता तोच आम्ही कंटिन्यू केला आहे. आणि तो पटकन होतो, डेली सोप करतो, त्याच्यामुळे खूप आम्ही तामझाम नाही ठेवला. आणि तो चांगला दिसतो स्क्रीनवरती, त्याच्यामुळे मग आम्ही तोच मेकअप ठेवला. सो आम्ही अर्धा पाऊण तासात पूर्ण रेडी होतो. कावेरीच्या लुकमधला सर्वात बेस्ट पार्ट काय तुला जास्त काय आवडतं? आय मेकअप म्हणता येईल, कारण आम्ही लायनर नाही करत ॲज सच. पण मेकअप आहे, पण तो मेकअप न गेल्यासारखा जो स्क्रीनवर दिसतो तो मला बेस्ट पार्ट वाटतो. आणि मला गिरीजा म्हणून सुद्धा तसाच मेकअप आवडतो. म्हणजे खूप हलका फुलका आणि एकदम नॅचरल असा वाटेल असाच मेकअप जास्त आवडतो. कधी काही फेस्टिवल असेल, फेस्टिव्ह लुक असेल, तर आम्ही थोडा हेवी मेकअप करतो. आणि मला तसंच आवडतं की ओकेजनली थोडा हेवी मेकअप केला, काही वेगळं एक्सप्लोअर केलं. अदरवाईज मला बेसिक नॅचरल मेकअप आवडतो. गौरी म्हणून तुला साड्यांची सवय होती, कावेरीलाही साड्या, तर एक तशी मस्त वावरायची सवय झाली साड्यांना. हो, साड्या आता जवळपास एक 5 वर्ष झाली सलग साड्या नेसते. आणि छान वाटतं. म्हणजे मला आधीपासूनच आवड आहे साड्यांची. खूप लहान असल्यापासूनच साड्यांसाठीचं एक वेगळंच अट्रॅक्शन आहे, त्यामुळे छान वाटतं. आणि आता तर असं आहे की त्या साडीमध्ये मला लाठीकाठी असेल, मारामारी असेल, या गोष्टी करायच्या आहेत. तर ज्या सुखमध्ये नव्हत्या, पण आता त्या गोष्टी करायच्या आहेत. तो एक वेगळं टास्क आहे, ते एक वेगळं चॅलेंज आहे, पण मजा येते. हो, आता आम्ही विग लावतो. तर आता हे माझे केस पॅक करते ताई.
जेणेकरून ह्याच्यावरती विग लावता येईल. तर माझा फेवरेट जो पार्ट आहे आय मेकअप तो सुरू झाला आहे. मी हा मेकअप बघताय तर मला वाटतं हा मेकअप तुम्ही स्वतःवर ट्राय करू शकता. जे ऑफिसला जात आहेत, असा एक मिनिमम कॉलेजला जात आहेत तर असा एक मिनिमम मेकअप करू शकता तुम्ही. जर 5-10 मिनिटात रेडी व्हायचं तर तुमच्यासाठी ते प्रोडक्ट्स कोणते असतील? आयब्रो, मस्कारा, कॉम्पॅक्ट, लिप ग्लॉस, 4च झाले ॲक्च्युली. आणि मग मी घेईन ब्लश ऑन 5. जे मेकअप करतात त्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंटही मिळत असेल ना की मॅम स्किन खूप छान दिसते किंवा असं काहीतरी किंवा आज काय तुमची झोप नाही झाली आहे का, आज डार्क सर्कल्स खूप येतात. त्यांना झोप नाही झाली तर कळते कारण हेअर मेकअपमध्ये त्रास नाही टाईम करून खूप इझिली आमचं काम होतं. पण झोप नाही झाली तर ती कळते त्यांना कारण आमचंच शेड्यूल हेक्टिक जेव्हा होतं तेव्हा त्यांना एक अंदाज येत असेल की उद्या चेहरा सुजलेला असेल किंवा डोळे सुजलेले असतील. पण माझ्या स्किनचं आता सध्या असं आहे की खूप लगेच एक मेकअप झाल्यानंतर चेहऱ्यावर ऑइल यायला लागतं खूप. मग तेच तो एक स्ट्रगल असतो ऑइल काढायचा चेहऱ्यावरचा. आणि ते ऑइल काढता काढता आमचं कटिंग ब्लश ऑन असं सगळंच हळूहळू जायला लागतं. म्हणजे ऑइल येणं चांगली गोष्ट आहे पण खूप जास्तच येतं माझ्या चेहऱ्यावर. त्यासाठी काय ट्रिक्स फॉलो करतेस मेकअपमध्ये किंवा? नाही अजून, म्हणजे मी आता सकाळी उठल्यानंतर आयसिंग करते पण तरी असं त्यांनी काही फरक नाही पडला मला. ते ऑइल येतच. आता ठीक आहे, शाईन होतो चेहरा तेवढंच. हायलायटरची गरज नाही आहे हायलायटरची. आता मी विग लावलेला आहे जे तुम्हाला लांब केस दिसतात कावेरीचे. आमचा मेकअप ऑलमोस्ट डन आहे. आता फक्त मस्कारा, माझा जो स्पॉट आहे आमचा तो हायलाईट करायचा आणि लिपस्टिक डन. सो असा एक मिनिमम मेकअप पट्टापट होतो, पट्टापट रेडी होतो आम्ही की बोलवा आम्हाला कधीही आम्ही रेडी होतो. आता हे माझे केस वॉश केल्यानंतर थोडे वेवी होतात म्हणून ताई पुढचे जे केस आहेत ते स्ट्रेट करते. तुझ्या आफ्टर मेकअप केअर यासाठी काय टिप्स शेअर करशील जे तू फॉलो करतेस? पाणी पिणं, कारण रेडी झाल्यानंतर लाईट्सच्या समोर जातो तर हीट खूप असते त्यामुळे मी खूप पाणी पिते, प्यायचा प्रयत्न करते. आणि आणखीन एक चांगली गोष्ट आमच्या प्रोडक्शननी आम्हाला सगळ्यांना युनिटमधल्या स्टीलची बॉटल दिली आहे, नो प्लॅस्टिक. तर त्यामुळे मग आधी मी माझ्या बॉटलमधनं प्यायचे पण आता त्यांनी दिली आहे तर मी खूप पाणी पिते. आणि मी एक छोटीशी बॉटल ठेवली आहे ज्याच्यामध्ये गुलाब पाणी आहे. तर मला असं वाटलं की इन केस खूप ड्राय वाटते आहे किंवा लंचनंतर मग मी एकदा गुलाब पाण्यात स्प्रे करते चेहऱ्यावर. आणि तिसरी गोष्ट मी अवॉइड करते खूप जास्त टचअप. अगदीच खूप घाम येत असेल तर मलमल असतो, मलमलचा कपडा, त्यांनी आम्ही डॅप करतो घाम. नाहीतर शक्यतो मी खूप जास्त टचअप आम्ही अवॉइड करतो. या 3 गोष्टी तरी मी पाळते. आणि मेकअप रिमूव्ह करणं खूप आणि चांगल्या पद्धतीने रिमूव्ह करणं खूप गरजेचं आहे. या 4 गोष्टी रिमूव्ह करतानाच्या पण आम्हाला स्टेप्स सांगितलं असतं. मी आधी यूज करायचे ऑइल आणि टिश्यू, पण आता मी टिश्यूजचा वापर कमी व्हावा यासाठी मेकअप रिमूव्हर पॅड असतात तर ते यूज करते आणि मिसलर वॉटर असतं तर ते यूज करते. आणि त्यांनी खूप 3 गोष्टी आहेत. त्यांनी एकतर मेकअप खूप पटकन रिमूव्ह होतो, खूपच कमी वेळ लागतो, हार्डली 2-4 मिनटं लागतात. म्हणजे बेबी ऑइल आणि टिश्यूने तुम्हाला जेवढा वेळ लागतो त्याहीपेक्षा कमी. दुसरी गोष्ट टिश्यूजचा वापर
अवॉइड केला जातो. आणि तिसरी गोष्ट, स्किनला आणखीन सॉफ्ट आहे ते, तो कपडा असल्यामुळे तो आणखीन आपल्या स्किनला सॉफ्ट आहे, त्यामुळे आपल्या स्किनलाही त्रास नाही होणार. तर ते मी यूज करते. आणि घरी जाऊन पुन्हा एकदा मी फेस वॉश करते. हो, मध्ये यस तूही बरेच एक्सपेरिमेंट केलेस ना, आणि जे आधी नाही फॉलो करायचे. हो. उशिरा कळलं की हे केलं पाहिजे. हो, आणि मला वाटतं आपण कुठलीही एक गोष्ट असेल असं नाही आहे माझ्या मेकअप रिलेटेडच, पण कुठलीही गोष्ट असेल, ॲक्टिंग रिलेटेड जरी असले किंवा आता मी डान्स करते, डान्स रिलेटेड जरी असले, कुठलीही गोष्ट असेल, आपण ती करत 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 आपल्याला त्याच्यातलं आणखीन कळत जातं. तर आता मला ते कळलं आहे की आपण जरा टिश्यूजचा वापर कसा कमी करू शकतो, तर आणि आपल्या स्किनलाही ते चांगलं. तर मला एक ते चांगलं एक ऑप्शन सापडलं आणि मला ते आवडलं आहे, जे चांगलं हेल्पफुल आहे माझ्यासाठी. तर तुम्हाला जर असं वाटत असेल टिश्यूजचा वापर आपल्याला अवॉइड करायचा आहे, किंवा आपल्या स्किनची आणखीन काळजी घ्यायची, तर तुम्हीसुद्धा ते फॉलो करू शकता. आम्हाला तुझे गोल्ड लिपस्टिक्स दाखव, म्हणजे तू आता वापरतेस. मी खूप अशी खूप ब्राईट लिपस्टिक शेड्स नाही, मला असं वाटतं की मला नाही सूट होत, त्यामुळे मी तसं न्यूड शेड्समधलेच. आता ही ऑलमोस्ट माझी संपली आहे, म्हणजे ही मी आता रोज वापरते. ऑलमोस्ट संपली, मी मागवून ठेवली, पण आता ही अख्खी यूज करणार मी. ही शेड आहे जी मी यूज करते. या 2 मी जस्ट मागवल्यात. आणि माझा प्रॉब्लेम हा आहे की मी मागवते, मला ऑर्डर करताना असं वाटतं की मी येस माझ्याकडे ही शेड नाही आहे म्हणून मी ही ऑर्डर करते, पण ऑर्डर केल्यानंतर ती आल्यानंतर मला असं वाटतं की नाही, माझ्याकडे या शेड्स आधीपासून आहेत. तर कदाचित हा प्रॉब्लेम इतरही मुलींचा होत असावा, पण आता हे जवळपास सेम शेड्स आहेत, खूप फरक नाही आहे. पण मी ती अशी मिक्स करून पण वापरेन. पण सध्या मी हीच शेड वापरते, आणि कुठलाही रंग असू दे साडीचा मी हीच शेड वापरते, चेंज नाही करत आहे मी लिपस्टिक. कारण परत ती साडी चेंज झाल्यानंतर रिमूव्ह करा, मग दुसरी अप्लाय करा, तर तोही कुटाणा नको, तर मी एकच लिपस्टिक ठेवली आहे. आम्ही आता जो पफ ठेवला आहे लुकमध्ये, तर त्यासाठी ताई थोडंसं बॅक कमी करते, जेणेकरून बाउन्स येईल. शाखा आहे जी मला रोज साडी नेसवते, आणि इथे मी यायच्या आधी सगळे दागिने असे बॅग वगैरे सगळे दागिने नीट मांडून ठेवलेत. जेवढे चेंजेस आहेत दिवसभरात त्या साड्यांवरचे जे कानातले आहेत ते तिने तिथे व्यवस्थित ठेवलेले आहेत. इन केस गडबड असेल तर मग प्रॉब्लेम नको म्हणून तिने ते तिथे ठेवलेले आहेत. सगळे इतके गोड आहेत. आमचा मेकअप आणि हेअर तर झालेला आहे, आता आम्ही नेसणार आहोत साडी. चलो. तर अशी ही कावेरी तयार झाली आहे. तुम्हाला हा लुक कसा आवडतोय ते नक्की सांगा, आणि यातल्या काही गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा. थँक्यू.